ए कृष्णा, अरे तू या सोशल मीडियाच्या सगळ्या अकाउंटला नाव चेंज केलंय का तुझं? कृष्णा मंगल रोहिदास शिंदे असं आलं इथं. हा भाऊ बास का. भाऊ आईचं नाव लावणार ना आपण, आता सगळे लावायला लागलेत, मी बी लावणार. भाऊ वडिलांचं नाव तर सगळेच लावतात रे, आईचं प्रेम कोणालाच दिसत नाही, त्याच्यामुळं मी लावलं. पण मला एक सांग, तू तर तुझ्या आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकलंय ना रे? अरे लग्न झाले ना माझं, त्यामुळे घरात जरा अडचण होत होते, म्हणून आता टाकलं त्यांना वृद्धाश्रमात. पण काय नाही, थोड्या दिवसांनी आणणार आहे मी परत. अरे कुत्रे, तू मला सांगतोय रे हा? लोकांना दाखवण्यासाठी आई वडिलांचं नाव तर मोठ्या ह्यानी लावलंय आणि आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवलंय. तुला लाज वाटते का होय रे? हा, म्हणजे लोकांना फक्त दाखवण्यासाठी आई वडिलांचा मान ठेवतोय, रिस्पेक्ट देतोय त्यांना, आणि ऍक्च्युअल मध्ये काय करतोय तू? आणि होय रे, एवढे वर्ष आई वडिलांनी तुम्हाला तिघा भावांना सांभाळलं त्याच घरामध्ये, तेव्हा त्यांना अडचण नाही झाली. आणि आज तुमचं लग्न झालं म्हणून तुम्हाला आई वडिलांची अडचण व्हायला लागली होय रे? अरे तू जगाला फसू शकशील रे, स्वतःच्या मनाला नाही फसू शकणार. जानाची नाही तर मानाची तरी लास्ट ठेव कमीत कमी. अरे तुझ्या आई वडिलांना रिस्पेक्ट कधी मिळेल माहितीये का? ज्यावेळेस तू त्यांना वृद्धाश्रमातून घरी आणशील आणि इज्जतीने त्यांना ठेवशील ना, ती त्यांना खरी रिस्पेक्ट असेल. हे सोशल मीडियासाठी काय रे? हे कोण कोणाचे नाही सोशल मीडियावाले, त्यांना दाखवण्यासाठी तू आई वडिलांचं उदो उदो करशील. शून्य किंमत आहे. सोशल मीडियावरती खोटं प्रेम दाखवण्यापेक्षा आई वडिलांना घरी आण, स्वतः सोबत ठेव. अरे 2 घास सुखाचे दे रे त्यांना, हेच त्यांच्यासाठी रिस्पेक्ट आहे. दादा चुकलं रे माझं, मी खूप वाईट वागलो माझ्या आईसोबत. आता मी त्यांना आहे ना वृद्धाश्रमातून घेऊन येतो. तर मित्रांनो, फक्त फादर्स डे मदर्स डे ला सोशल मीडियावर दाखवण्यासाठी आई वडिलांना रिस्पेक्ट देऊ नका, तर खऱ्या अर्थाने त्यांना घरी वेळ द्या, त्यांच्या सोबत बसा, त्यांच्यासोबत गप्पा मारा. हे त्यांच्यासाठी खरं रिस्पेक्ट आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये नक्की सांगा.